घरातल्या शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर जाणून घ्या हे 7 उपाय. घर म्हणजे आपल्यासाठी सर्वात सुरक्षित जागा असते, जिथे आपण निर्धास्तपणे राहतो, हसतो, मन मोकळं करतो. पण कधीकधी याच घरात एखादा माणूस आपल्याला इतका त्रास देतो की आपलं जगणं मुश्किल होऊन जातं. बाहेरचा शत्रू दिसत असतो, आपल्याला त्याचा अंदाज घेता येतो. पण घरातलाच शत्रू ओळखायला खूप वेळ लागतो. कारण तो आपल्यासमोर प्रेमाने बोलतो, पण पाठीमागे खंजीर खुपसायला मागे पुढे पाहत नाही. प्रकरण घरातलंच असल्याने अशावेळी मोठं भांडण करून उपयोग नसतो. इथे तलवार चालत नाही, तर समज, संयम आणि शहाणपण वापरावं लागतं. घरातला शत्रू शांतपणे आपलं नुकसान करतो, म्हणून त्याच्याशी वागताना सावध राहावं लागतं. आज आपण जाणून घेणार आहोत की घरातल्या शत्रूपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि मनाने कसं मजबूत राहायचं. 1. आधी ओळखा कोण तुमचं भलं इच्छित नाही. घरातला शत्रू थेट दिसत नाही, तो हळूहळू समजत जातो. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे नीट निरीक्षण करा. कोण तुमच्या यशावर नाराज होतो, तुम्ही काही चांगलं केलं की ज्याच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, जो सतत तुमच्यात उणिवात शोधतो पण गुण कधीच पाहत नाही, हे लक्षात घ्या. काही लोक समोरून तुमच्याशी गोड बोलतात पण मागून मात्र वेगळंच बोलतात. त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या. तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारा माणूस तुमचा हितचिंतक नसतो. जो नेहमी म्हणतो तुझ्याकडून नाही होणार, तो तुमचा आत्मविश्वास तोडतोय हे ओळखा. कधीकधी तो नातेवाईक असतो, कधी जवळचा मित्र असतो. पण नातं आहे म्हणून डोळेझाक करू नका. तुमच्या मनाला वारंवार दुखावणारा तुमचा माणूस असूच शकत नाही. तुम्ही प्रगती करत असताना जो तुम्हाला खाली खेचतो, त्याची नियत स्वच्छ नसते. सतत तुलना करणारी लोकंही धोकादायक असतात. ते तुमच्यात कमीपणा निर्माण करतात. अशा लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून भावनेच्या भरात वाहत जाऊ नका. शांतपणे निरीक्षण करा. एकदा का तुम्ही त्याला ओळखलं तर अर्धी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. मन सांगत असेल की काहीतरी चुकत आहे तर तिकडे दुर्लक्ष करू नका. ओळख हीच पहिली ढाल असते आणि ज्या दिवशी तुम्ही डोळे उघडे करून बघायला सुरुवात करता, त्या दिवशी तुमचं संरक्षण तुम्ही करू शकता. 2. घरातच त्रास देणाऱ्या माणसाला शांत राहून धडा शिकवा. घरात एखादा माणूस सतत टोमणे मारत असेल, कमी लेखत असेल किंवा मुद्दाम छळत असेल तर त्याच्याशी भांडण करून उपयोग होत नाही. कारण त्याला तेच हवं असतं की तुम्ही रागवावं, ओरडावं आणि स्वतःची इज्जत घालवावी. अशा वेळी शांत राहणं ही ताकद असते. तुम्ही शांत राहिलात की समोरचा गोंधळतो. त्याला वाटतं त्याचे शब्द तुम्हाला लागलेच नाहीत. शांत राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा. त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या, पण लगेच प्रतिक्रिया देऊ नका. मनात ठरवा की मी माझ्या कामाने उत्तर देणार. तो म्हणत असेल की तुम्ही काहीच करू शकत नाही तर खूप मेहनत करा. तुमच्या यशाने त्याला उत्तर द्या. तो तुमची चूक काढत असेल तर स्वतःला अजून सुधारत जा. तुम्ही न तुटता खंबीरपणे उभा राहिलात की त्याचा प्लॅन फसतो. घरात शांतपणे स्वतःची मर्यादा ठेवा. त्याच्याशी कमी बोला पण आदराने बोला. त्याला दाखवा की तुम्ही कमजोर नाही, फक्त शहाणे आहात. कधीकधी फक्त हसून विषय बदलणंही उपयोगी ठरतं. तुमची प्रगती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं स्थिर मन हेच त्याला शिकवण देतं. मोठमोठ्याने बोलून नाही तर शांतपणे पण मजबूत राहूनच घरातल्या त्रास देणाऱ्या माणसाला खरी शिकवण देता येते. 3. जेवढ्याच तेवढं बोला, त्याच्या तोंडी लागू नका. घरात काही लोक मुद्दाम वाद उकरून काढतात, चिथावतात. तुमच्याकडून चुकीचे शब्द निघावे याची ते वाट बघतात, कारण त्यांना भांडण हवं असतं, शांतता नाही. म्हणून त्यांच्या तोंडी लागूच नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोला आणि विषय तिथेच संपवा. ते काहीही बोलले तरी प्रत्येक वाक्याला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना वादात जिंकायचं नसतं, त्यांना तुम्हाला चिथवायचं असतं. तुम्ही रागावलात की त्यांना समाधान मिळतं. म्हणून स्वतःला विचारा, मी उलट उत्तर देऊन काय मिळवणार आहे? बहुतेक वेळा उत्तर असतं काहीच नाही. उलट आपलीच मनःशांती बिघडते. म्हणून शांत राहा. थोडक्यात उत्तर द्या आणि बाजूला व्हा. त्यांच्या शब्दांना वजन देऊ नका. तुमचं मौन त्यांना जास्त त्रास देतं, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही न रागवता, न चिडता स्थिर राहिलात की त्यांची ताकद कमी होते. घरात रोजचं युद्ध करून कोणी जिंकत नाही, पण शहाणपणाने वागणारा नक्कीच जिंकतो. तुमची ऊर्जा तुमच्यासाठी जपून ठेवा. प्रत्येक गोष्टीत उडी मारू नका. काही वेळा दुर्लक्ष करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. त्यांच्या तोंडी लागलात की तुम्हीही त्यांच्या पातळीवर जाता. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यांना उत्तर देणं गरजेचं नसतं. स्वतःची मनःशांती जपणं जास्त महत्त्वाचं असतं. 4. त्यांचे त्रास देण्याचे प्रकार काळजीपूर्वक पहा आणि सावध पवित्रा ठेवा. घरातला शत्रू बऱ्याच वेळा उघडपणे भांडत नाही. तो वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो. कधी टोमणे मारतो, कधी मुद्दाम दुर्लक्ष करतो, कधी इतरांसमोर कमी लेखतो तर कधी गोड बोलून काटा काढतो. जास्त चिडून, कधी तुमच्या यशावर नाराज होऊन, कधी तुमच्या अडचणी वाढवून तो तुम्हाला त्रास देतो.
आधी समजून घ्या की तो नेमकं काय करतोय. काही लोक तुमचं मन दुखावून आनंद घेतात, काही तुमची प्रगती थांबवण्यासाठी अडथळे निर्माण करतात. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. सावध राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर जागरूक राहणं आहे. काही गोष्टी कोणासमोर बोलायच्या आणि कोणासमोर नाही हे ठरवता आलं पाहिजे. तो कशावरून भांडण काढतो हे समजून घ्या. जिथे तो मुद्दाम चिथावतो तिथे शांत राहा. जिथे तो तुमची माहिती वापरतो तिथे माहिती देणं बंद करा. सावध पवित्रा ठेवला की तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकत नाही. तुमचं निरीक्षण जितकं मजबूत तितकं तुमचं संरक्षण मजबूत. घरात वातावरण बिघडू न देता स्वतःचं संरक्षण करणं हीच खरी कला आहे. लक्षात ठेवा, जो सावध असतो तोच सुरक्षित राहतो. 5. खूपच जास्त त्रास असेल तर घरातल्या ज्येष्ठ लोकांचा सल्ला घ्या. कधीकधी घरातला त्रास सहनशक्तीच्या पलीकडे जातो. रोज टोमणे, अपमान, मुद्दाम कमी लेखणं, वातावरण बिघडवणं हे सतत चालू राहतं. अशावेळी एकट्याने सगळं पेलायचा हट्ट करू नका. घरात एखादा समजूतदार ज्येष्ठ माणूस असेल तर त्यांच्याकडे शांतपणे जा. आई वडील, आजी आजोबा, काका काकू किंवा घरातला एखादा अनुभवी व्यक्ती यांना खरी परिस्थिती सांगा. पण सांगताना रडारड किंवा आरोप नकोत. सरळ आणि स्पष्ट बोला. मला असा त्रास होतोय हे शांतपणे मांडलं की त्याचा परिणाम जास्त होतो. ज्येष्ठ लोकांना घराची शांतता महत्त्वाची असते, त्यामुळे ते दोन्ही बाजू समजून घेतात. कधीकधी आपण भावनेतून गोष्टी मोठ्या करून बघतो, तेव्हा त्यांचा सल्ला डोळे उघडणारा असतो. ते योग्य वेळी समजही देऊ शकतात. एकट्याने लढत बसण्यापेक्षा योग्य माणसाला विश्वासात घेणं शहाणपणाचं असतं. मात्र प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. निवडक आणि विश्वासू व्यक्तीलाच सांगा, कारण घरातलं प्रकरण बाहेर गेलं की वेगळा वाद होतो. तुमचा उद्देश भांडण वाढवणं नसून शांतता मिळवणं असावा. ज्येष्ठांचा अनुभव मोठा असतो. त्यांनी आयुष्यात बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या असतात. त्यांचा सल्ला कधी कठोर वाटेल पण उपयोगी ठरतो, कारण कधीकधी तिसऱ्या डोळ्यांनी पाहिलं की प्रश्नाचं उत्तर लवकर सापडतं. 6. ती व्यक्ती सतत समोर राहत असेल तर स्वतःच्या मानसिक शांतीसाठी छंद जोपासा. स्वतःला चांगल्या कामात गुंतवा. काही वेळा अशी परिस्थिती असते की ती त्रासदायक व्यक्ती सतत समोर असते. एकाच घरात राहायचं असतं, रोज चेहरा बघावा लागतो. अशावेळी त्यांना पूर्ण टाळणं शक्य नसतं. म्हणून खूप महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःची मनःशांती टिकवणं. तुमची मानसिक शांती सगळ्यात आधी असू द्या. दिवसभर त्याचाच विचार करत बसलात तर तुम्हीच थकता. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. एखादा छंद जोपासा, वाचन करा, भजन ऐका, चालायला जा, बागकाम करा, चित्र काढा, शिवणकाम करा, व्यायाम करा किंवा काहीतरी नवीन शिका. जे करताना मन शांत होतं ते नियमित करा. स्वतःला चांगल्या कामात गुंतवलं की नकारात्मक गोष्टींचा परिणाम कमी होतो. मन रिकामं असेल तरच वाईट विचार जास्त त्रास देतात. व्यस्त राहिलात की मन मजबूत राहतं. स्वतःची प्रगती, स्वतःची आवड आणि स्वतःची एक वेगळी दुनिया तयार करा. त्या व्यक्तीच्या वागण्यावर तुमचं आयुष्य थांबू देऊ नका. तो काय बोलतो यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. घरात राहूनही मनाने स्वतंत्र राहता येतं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा. रोज स्वतःला सांगा की मी माझ्या शांततेसाठी जबाबदार आहे. जेव्हा तुमचं मन स्थिर होतं तेव्हा समोरच्याचा त्रास कमी जाणवतो आणि हळूहळू तुम्ही इतके मजबूत होता की कोणाच्याही शब्दांनी तुम्हाला हलवता येत नाही. हीच खरी स्वतःची सुरक्षा आहे. 7. स्वावलंबी व्हा. कमावणाऱ्या व्यक्तीला सर्व ठिकाणी आदर मिळतो. घरात तुमची किंमत कमी केली जात असेल तर त्यावर सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे स्वावलंबन. जो स्वतःच्या पायावर उभा असतो त्याला लोक कमी लेखू शकत नाहीत. आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं म्हणजे फक्त पैसा नाही तर आत्मविश्वासही असतो. जेव्हा तुम्ही स्वतः कमावता, स्वतः निर्णय घेता, तेव्हा तुमच्याकडे पाहण्याचा घरातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलतो. मग घरातला शत्रूही बोलताना दोनदा विचार करतो, कारण त्याला माहीत असतं की हा माणूस आता माझ्यावर अवलंबून नाही. छोट्या कामाने सुरुवात करा, पण सुरुवात करा. शिक्षण घ्या, एखादं कौशल्य शिका, घर बसल्या काम करा, व्यवसाय करा किंवा नोकरी शोधा. सुरुवातीला अडचणी येतील, लोक हसतीलही, पण थांबू नका. कमावणाऱ्या माणसाचं बोलणं लोक ऐकतात, कारण त्याच्याकडे स्वतःची ताकद असते. स्वावलंबनामुळे मनातली भीती कमी होते. मला कोणाची गरज नाही ही भावना नाही, तर मी स्वतः सक्षम आहे ही जाणीव निर्माण होते. घरात सन्मान हवा असेल तर आधी स्वतःची किंमत वाढवा. पैसा सगळं काही नसतो, पण आत्मनिर्भरता मोठी ताकद असते. तुमच्याकडे तुमचं उत्पन्न असेल तर तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. कोणीही तुम्हाला सतत दबावात ठेवू शकत नाही. स्वतःला मजबूत करा. मित्रांनो, घरातला शत्रू ही गोष्ट ऐकायलाच कशी तरी वाटते, पण वास्तवात अनेकांना असा अनुभव येत असतो. बाहेरच्यांशी लढणं सोपं असतं, पण घरातल्या माणसांमुळे होणारा त्रास जास्त वेदनादायक असतो. अशावेळी भांडण, आरडाओरडा किंवा सूड याने समस्या सुटत नाहीत.
शहाणपण, संयम आणि स्वतःवर काम करणे हाच यावर खरा मार्ग असतो. जेवढ्यास तेवढं बोलणं, भावनांवर ताबा ठेवणं, योग्य अंतर ठेवणं आणि सावध राहणं ही स्वतःसाठी ढाल असते. खूप त्रास झाला तर ज्येष्ठांचा सल्ला घ्या, पण वाद उगाच घराबाहेर जाऊ देऊ नका. स्वतःला छंदात, चांगल्या कामात गुंतवा, म्हणजे मन मजबूत राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबी बना, कारण स्वतःच्या पायावर उभा असलेल्या माणसाला कोणी सहज हलवू शकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई जिंकायची नसते. काही लढाया टाळूनही जिंकता येतात. तुमची शांतता, तुमची प्रगती आणि तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा बदला आहे. स्वतःची किंमत ओळखा आणि कोणाच्याही वागण्यामुळे स्वतःला कमी समजू नका. शेवटी जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला कोणीही हरवूच शकत नाही. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.